चला बनवूया शेवयांचा उपमा। त्यासाठी एक कढई गरम करून घ्यायचा आहे, त्यात थोडंसं तेल ॲड करायचं आहे। त्यामध्ये शेवया टाकून सोनेरी लालसर रंगावर परतवून घ्यायच्या आहेत। शेवया परतवून झाल्या की त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर कढई तापवून त्यात थोडंसं तेल टाकून जिरं, बारीक चिरलेला कांदा, मिरची ॲड करायची आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कांदा व मिरची व्यवस्थित लालसर रंगावर परतवून घ्यायची आहे। त्यानंतर ॲड करायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो पण व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर ॲड करायचे आहेत भाजून घेतलेल्या शेवया। थोडीशी हळद आणि चवीपुरता मीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर ॲड करायचं आहे गरम पाणी। व्यवस्थित परतवून घेऊन त्यामध्ये चवीपुरता कोथिंबीर घालायची आहे। 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची आहे। उकळी काढून घेतल्यानंतर व्यवस्थित शेवया एकदा परतवून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी शिजू द्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटांनंतर आपल्या शेवयाचा उपमा तयार आहे। नक्की ट्राय करून बघा, कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडले असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।